नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली मंथन परीक्षा 2025 प्रश्नपत्रिका विषय बुद्धिमत्ता चाचणी। प्रश्न 51 ते 75। मित्रांनो, एकूण 25 प्रश्न आहेत आणि गुण आहे 50, म्हणजे एक प्रश्न आहे 2 मार्कासाठी। प्रश्न नंबर 51, खालीलपैकी कोणत्या शब्दात एकूण 4 अक्षरे नाहीत? नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या शब्दामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 अक्षरे आहेत, पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 अक्षरे आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 अक्षरे आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 अक्षरे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 अक्षरे नाहीत, म्हणून 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समीर। प्रश्न नंबर 52, जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, तर जॉनच्या पाठीमागील दिशा कोणती? विद्यार्थी मित्रांनो, दिशा या पद्धतीने लिहाव्या लागतात। बघा, उजव्या बाजूकडे आहे पूर्व दिशा, डाव्या हाताकडे आहे पश्चिम दिशा, त्यानंतर वरच्या बाजूला आहे उत्तर दिशा, खालच्या बाजूला आहे दक्षिण दिशा। बघा, आता जॉनने जर दक्षिणेकडे तोंड केलं तर त्याच्या पाठीमागे उत्तर दिशा असेल, म्हणून 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर। प्रश्न 53 ते 55 साठी सूचना। पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा। मित्रांनो, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे। प्रश्न नंबर 53 बघा, साखर आणि पुढे म्हटले गोड, मग लिंबू आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह। साखर गोड असते, लिंबू कसं असतं? आंबट, तुरट, कडू आणि गोल। गोल तर असतंच मित्रांनो, पण साखरेची चव गोड असते, लिंबाची चव विद्यार्थी मित्रांनो आंबट असते, म्हणून 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंबट। प्रश्न नंबर 54, 87 आणि पुढे आहे 15, त्यानंतर 49 पुढे आहे प्रश्नचिन्ह। विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 7 ची बेरीज झाली 15, मग 4 आणि 9 ची बेरीज किती होईल? 9 अधिक 4 किंवा 4 अधिक 9 जर केलं तर मित्रांनो उत्तर येईल 13, म्हणून 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13। बघा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पदामध्ये संबंध आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13। प्रश्न नंबर 55, विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चौकोनात आहे 3 रेषा आणि त्यानंतर दुसऱ्या चौकोनात आहे त्रिकोणाची आकृती, मग तिसऱ्या चौकोनात आहे 1 2 3 4 आणि 5 रेषा। मग प्रश्नचिन्हाच्या जागी मित्रांनो एक चौकोन असेल आणि त्या चौकोनामध्ये असेल पंचकोन, त्रिकोण, 3 रेषा, मग या ठिकाणी म्हणजे 3 रेषा त्रिकोण, मग 5 रेषा पंचकोन। मग पर्यायांमध्ये पंचकोन कुठे दिसतो आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ही पंचकोनाची आकृती आहे, म्हणून 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 56, पायाला डोळे म्हटले, डोळ्याला हात म्हटले, हाताला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, तर पाहण्यासाठी कशाचा उपयोग कराल? विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहण्यासाठी डोळ्याचा उपयोग करतो, मग डोळ्याला काय म्हटले? डोळ्याला हात म्हटले, म्हणून हे उत्तर आहे आपलं हात। बघा, पाहण्यासाठी आपण डोळ्याचा उपयोग करतो आणि डोळ्याला काय म्हटले? हात म्हटलं, म्हणून 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हात। प्रश्न नंबर 57, पुढील शब्द मालिकेतील चुकीचे पद ओळखा। मित्रांनो, ही शब्द मालिका आहे, यामधला चुकीचा शब्द ओळखायचा आहे। बघा काय म्हटलंय? झेंडू, जाई, जुई, मोगरा, पपई आणि गुलाब। मित्रांनो, पपई सोडले तर बाकीचे सगळे फुलं आहेत आणि पपई हे फळ आहे, म्हणून 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पपई।
मित्रांनो हे चुकीचं पद आहे, कारण की बाकीचे सगळे फुलं आहेत आणि पपई हे फळ आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 58. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारले पाण्यातील प्रतिबिंब. आता ही आहे प्रश्न आकृती. प्रश्न आकृतीकडे नीट बघा, वरचा भाग बघा, खालचा भाग, उजवीकडचा भाग आणि डावीकडचा भाग. आता उत्तर आकृत्या 1 2 3 4 पर्याय आहेत, त्यातली उत्तर आकृती कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जलप्रतिबिंबाचं काय असतं? वरची बाजू खाली, खालची बाजू वर. डावी बाजू डावीकडेच असते, उजवी बाजू उजवीकडेच असते. मग आता प्रश्न आकृतीचा खालचा भाग जो आहे, जो डिंब दिसतोय तो वर असला पाहिजे. मग आता असा वर कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये नाहीये, म्हणजे हे उत्तर येणार नाही. त्यानंतर डावा भाग डावीकडेच असतो, उजवा भाग उजवीकडे. मग आता आकृतीचा उजवा भाग जो आहे चौकोन, तो फक्त उजवीकडेच असतो. म्हणजे उजवा भाग उजवीकडेच, डावा भाग डावीकडेच असतो. मग आता न भरलेला चौकोन फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे, कारण की पर्याय क्रमांक 3 मध्ये बाण आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये भरलेला गोल आहे. म्हणून 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीमध्ये बघा, खालचा भाग वर जसाच्या तसा, वरचा भाग खाली जसाच्या तसा येतो. या ठिकाणी आपण बघू शकतो. डावा भाग डावीकडेच आहे आणि आकृतीचा उजवा भाग सुद्धा उजवीकडेच आहे. म्हणून प्रश्न नंबर 58 मधील जी प्रश्न आकृती आहे त्याची उत्तर आकृती, त्याचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 59 ते 61 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. मित्रांनो गटात न बसणारं पद ओळखायचंय. आता बघा 4 पर्याय आहेत, त्यातला गटात न बसणारा पर्याय कोणता असेल? गाय, म्हैस, शेळी आणि घोडा. मित्रांनो गाय, म्हैस आणि शेळी हे आहे स्त्रीलिंगी शब्द, घोडा आहे पुल्लिंगी. किंवा आणखीन एक उत्तर सांगू शकतो आपण, गाय दूध देते, म्हैस दूध देते आणि शेळी पण दूध देते, घोडा दूध देत नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4 घोडा. प्रश्न नंबर 60. 6 8 7 आणि 2. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जर बघितलं तर 6 8 आणि 2 या आहेत समसंख्या, 7 आहे विषम संख्या. म्हणून गटात न बसणारं पद, गटात न बसणारी संख्या आहे 7, पर्याय क्रमांक 3. ही आहे विषम, बाकीच्या सगळ्या आहेत समसंख्या. प्रश्न नंबर 61. मित्रांनो 4 आकृत्या दिलेल्या आहेत, यातली गटात न बसणारी आकृती कोणती आहे? आता एक स्वास्तिक दिसते बघा आपल्याला, आणि त्या स्वास्तिकमध्ये वेगवेगळे चिन्ह आहेत. प्लस म्हणजे बेरीज, गुणाकार, गोल आणि भागिले. बेरीज, गुणाकार, गोल, भागिले. मित्रांनो हाच सिक्वेन्स आहे, बेरीज गुणिले गोल भागिले, बेरीज गुणिले गोल भागिले. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे बेरीज नंतर गुणिले नाही. या ठिकाणी वेगळा सिक्वेन्स आहे, वेगळा क्रम आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये बेरीज गुणिले गोल भागिले. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 2 आणि 4 मध्ये बेरीज नंतर गुणिले, बेरीज नंतर गुणाकाराचं चिन्ह, गुणाकारानंतर गोल आणि गोलानंतर आहे भागाकाराचं चिन्ह. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये या चिन्हांचा क्रम वेगळा आहे, म्हणून हे वेगळं पद आहे. गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 62. एका सांकेतिक भाषेत सरदार हा शब्द 56 76 असा लिहितात, वास हा शब्द 35 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत दास हा शब्द कसा लिहाल? विद्यार्थी मित्रांनो सरदार हा शब्द 56 76 असा लिहितात. मग सरदारच्या खाली मी 56 76 लिहिले. त्यानंतर वास हा शब्द 35 असा लिहितात, तर त्याच भाषेत दास हा शब्द कसा लिहिणार? विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, स म्हणजे 5, र म्हणजे 6, दा म्हणजे 7, र म्हणजे 6, वा म्हणजे 3 आणि स म्हणजे 5. आता आपल्याला विचारले दास हा शब्द, दा साठी आहे मित्रांनो 7, दा म्हणजे
7, कारण की सरदारमध्ये दाच्या खाली आहे 7. त्यानंतर स साठी काय आहे तर स साठी 5 आहे. वासमध्ये बघा स साठी 5 आहे. सरदारमध्ये स मध्ये बघा या ठिकाणी 5 आहे, म्हणजे स म्हणजे आहे 5. मित्रांनो आपलं उत्तर आहे 75. दास हा शब्द कसा लिहिणार तर 75 असा लिहिणार. म्हणून 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75. प्रश्न नंबर 63. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेली आहे प्रश्न आकृती आणि या प्रश्न आकृतीसारखीच सेम जशीच्या तशी हुबेहूब आकृती आपल्याला उत्तर आकृत्यातून शोधायची. आता प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर मित्रांनो या ठिकाणी हा जो भाग दिसतोय हा भाग वेगळा आहे, कारण की प्रश्न आकृतीमध्ये या ठिकाणी जो ही रेषा आहे वर त्रिकोणाच्या जागेवरती मध्ये रेषा आलेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीमधील पर्याय क्रमांक 2 हा सारखा आहे. बघा वरची बाजू बघा, खालची बाजू बघा, डावीकडचा भाग उजवीकडचा भाग, या ठिकाणी त्रिकोण बघा, मध्ये असणारा गोल बघा. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीमधील पर्याय क्रमांक 2 हा पर्याय जसाच्या तसा आहे, तंतोतंत जुळणारा आहे. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो हा भाग जर बघितला आपण तर या ठिकाणी वेगळा दिसतोय. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जरी आपण बघितलं तर हा जो त्रिकोण आहे तो पूर्ण त्रिकोण मध्ये असणाऱ्या 2 चौकोनांना या ठिकाणी भेदून तो खाली आलाय, म्हणून ही आकृती सुद्धा वेगळी आहे. 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 ह्या तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत. प्रश्न नंबर 64. एका बागेत 11 आंब्याची झाडे रांगेत आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा? आंब्याची बाग आहे, रांगेत 11 झाडे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 झाडे आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा? मित्रांनो हे एकूण आहेत 11. मग असा जर विचार केला 11 तर या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 7 8 9 10 11. मित्रांनो मध्ये आहे 6 नंबर. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 म्हणजे मध्ये जे झाड आहे 6 नंबरच्या झाडाच्या डावीकडे आहेत 5 झाडे आणि 6 नंबरच्या झाडाच्या उजवीकडे सुद्धा 5 झाडे आहेत. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक आहे 6वा. म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6वा. प्रश्न नंबर 65. इंग्रजी अक्षरमाला ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. मित्रांनो वायपर्यंत आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व ई यांच्या मधोमध्ये येणारे अक्षर कोणते? ए आणि ईच्या मध्ये बघा ए बी सी डी ई. आपल्याला विचारलंय ए आणि ई यांच्या मधोमध येणारे अक्षर. आता बघा ए आणि ई यांच्या मधोमध आहे बघा बी डी आणि मधोमध काय येत आहे तर मित्रांनो सी येत आहे. सी आहे एकदम मधोमध. म्हणजे 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी. मित्रांनो आपण बघू शकतो ए आणि ईच्या मध्ये एकूण 3 अक्षरे आहेत, त्यातलं मधोमध येणारा अक्षर कोणतं आहे? मग हे 2 नंबरचं, कारण की 1 2 आणि 3 2 आणि 3 या ठिकाणी 1 आणि 3 कडेने आहे आणि त्यांच्यामध्ये आहे 2 नंबर, म्हणजे सी हे मधोमध येणारा अक्षर आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी. प्रश्न 66 ते 68 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. मित्रांनो गटाशी जुळणारं पद पर्यायातून शोधायचं आहे. प्रश्न नंबर 66 चिमणी कावळा पोपट आणि पर्यायांमध्ये आपल्याला दिले वाघ कबूतर सिंह आणि कोल्हा. मित्रांनो वाघ सिंह कोल्हा हे आहेत जंगली प्राणी. आता चिमणी कावळा पोपट हे पक्षी आहेत, कबूतर हा सुद्धा पक्षी आहे, म्हणून 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कबूतर. चिमणी कावळा पोपट कबूतर हे पक्षी आहेत आणि पर्यायातील वाघ सिंह कोल्हा हे आहेत जंगली प्राणी, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कबूतर.
प्रश्न नंबर 67 16 24 32 आणि पुढे आहे डॉट डॉट. मित्रांनो, या आहेत 8च्या पाढ्यातील संख्या. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. पर्यायामध्ये 40 आहे का? तर आहे. मित्रांनो, 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40. या सगळ्या आहेत 8च्या पाढ्यातील संख्या. 16 24 32, 32 नंतर येणारी 8च्या पाढ्यातील संख्या आहे 40. म्हणजे गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 40. प्रश्न नंबर 68. मित्रांनो, वर्तुळ आहे, वर्तुळात आहे वर बाण असलेले 2 रेषा. त्यानंतर दुसरी आकृती आहे वर्तुळाचीच, त्यामध्ये उजवीकडं बाण असणाऱ्या 2 रेषा आहेत. त्यानंतर तिसरी सुद्धा वर्तुळाची आकृती आहे ज्यामध्ये खाली बाण असणाऱ्या 2 रेषा आहेत. मग आता पुढची आकृती सुद्धा वर्तुळाची असायला पाहिजे. बघा, वर, त्यानंतर उजवीकडे, त्यानंतर खाली आणि मग डावीकडे. मग डावीकडे बाण असलेल्या 2 रेषा कुठे आहेत? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये वर्तुळ आहे आणि डावीकडे बाण असलेल्या 2 रेषा आहेत पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा आहेत, पण मित्रांनो या ठिकाणी आहे चौकोन. आपल्याला वर्तुळात डावीकडे बाण असलेल्या 2 रेषा असायला हव्यात, म्हणजे हे आहे गटाशी जुळणारं पद. 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 69. 13 ऑक्टोबरला रविवार होता, तर त्याच महिन्यात 21 ऑक्टोबरला कोणता वार असेल? मित्रांनो, 13 ऑक्टोबर. 13 ऑक्टोबरला रविवार होता, तर त्याच महिन्यात 21 ऑक्टोबरला कोणता वार असेल? विद्यार्थी मित्रांनो, दर 7 दिवसानंतर तोच वार येतो. दर 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणून आपण 13 मध्ये मिळवणार 7. मग आता 7 आणि 3 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2. मित्रांनो, 20 ऑक्टोबरला सुद्धा रविवारच असेल, कारण की दर 7 दिवसांनी तोच वार येतो. मग या ठिकाणी आहे 20 ऑक्टोबरला रविवार. आणि 21 ऑक्टोबरला काय असेल? 20 ऑक्टोबरला रविवार असेल, तर 21 ऑक्टोबरला असेल सोमवार. बघा, 20 ऑक्टोबरला रविवार, 21 ऑक्टोबरला सोमवार, म्हणून 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोमवार. प्रश्न 70 ते 72 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. मित्रांनो, क्रमाने येणारं पद आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. आता प्रश्न नंबर 70 आहे. बघा, संख्या आहे 31, नंतर 34 37 40, प्रश्नचिन्ह आणि 46. विद्यार्थी मित्रांनो, 31 नंतर 34 का आले? तर त्यामध्ये 3 मिळवले, म्हणजे +3. 32 33 34, 34 मध्ये 3 मिळवले, 35 36 37. त्यानंतर 37 मध्ये 3 मिळवले, 38 39 40, 40 मध्ये 3 मिळवले, 41 42 43. मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी 43 संख्या येईल. बघा, 43 मध्ये पुन्हा 3 मिळवले, 44 45 आणि 46. या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये 3चा फरक आहे, म्हणून 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 43. प्रश्न नंबर 71. मित्रांनो, 3 आकृत्या आहेत. वर्तुळाची आकृती आहे, त्यामध्ये एकूण 8 भाग केलेले आहेत, त्यातला एक भाग रंगवलेला आहे. मग आता हा रंगवलेला भाग पहिल्या आकृतीमध्ये बघा आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितला तर तो एक घर सोडून पुढे रंगवलेला आहे, म्हणजे हे घर सोडलं आणि इथे आला. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये जो रंगवलेला भाग आहे तो पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा एक घर सोडून पुढे जाईल, म्हणजे हे घर सोडून या ठिकाणी. बघा, प्रश्न आकृती 3 मध्ये तो या ठिकाणी रंगवलेला भाग आला. त्यानंतर 3 वरून आपल्याला चौथी आकृती ओळखायची. मित्रांनो, रंगवलेला भाग एक पुढच्या आकृतीमध्ये एक घर सोडून पुढे, म्हणजे या ठिकाणी हा भाग रंगवलेला आहे. असं कुठं दिसतंय तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी हा जो भाग आहे तो रंगवलेला आहे, म्हणून 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
प्रश्न नंबर 72 विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्या पदामध्ये काय दिसतंय आपल्याला? स्वास्तिक आहे, त्यानंतर आहे त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन. मग आता दुसऱ्या पदामध्ये काय झाले तर मित्रांनो, स्वास्तिक गेलं आणि पुढच्या 3 आकृत्या आल्या. म्हणजे पहिले पद गेलं आणि पुढच्या 3 आकृत्या आल्या. नंतर आता पुढे काय होणार तर मित्रांनो, दुसऱ्या पदामध्ये एकूण 3 आकृत्या आहेत. मग तिसऱ्या पदामध्ये पुन्हा हे त्रिकोण जाणार आणि फक्त पुढच्या 2 आकृत्या येणार. बघा, तिसऱ्या पदामध्ये तेच झालंय, त्रिकोण गेला आणि वर्तुळ आणि चौकोन आहे. मग आता तिसऱ्या पदात जर बघितलं वर्तुळ आणि चौकोन आहे, मग चौथ्या पदात काय होणार तर या ठिकाणी हा वर्तुळ निघून जाणार, फक्त हा चौकोन येणार. म्हणजे पर्याय क्रमांक प्रश्नचिन्हाच्या जागी फक्त चौकोन असेल असा पर्याय बघा. तर ही आकृती असायला पाहिजे. उजव्या कोपऱ्यातून खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात जी आडवी रेषा आहे अशी रेषा आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी ही आकृती असेल. प्रश्न नंबर 73 खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. मित्रांनो, ही आहे प्रश्न आकृती आणि या प्रश्न आकृती आरशामध्ये कशी दिसेल ते आपल्याला ओळखायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरशातील प्रतिमेमध्ये काय होतं तर वरचा भाग वर आणि खालचा भाग खालीच राहतो. फक्त उजवीकडचा भाग डावीकडे आणि डावीकडचा भाग उजवीकडे जातो. मग आता डावीकडचा भाग उजवीकडे आणि उजवीकडचा भाग डावीकडे आहे असं कुठं झालंय तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण बघू शकतो. हा जो उजवीकडचा भाग आहे तो आहे डावीकडे. त्यानंतर आर सुद्धा बघू शकतो आपण. आरच्या डावीकडची जी सरळ रेषा आहे ती उजवीकडे गेली पाहिजे अशी आहे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच. म्हणून 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे प्रश्न आकृती आणि या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून 73व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 74 शाळेच्या मैदानावर खेळताना 100 रुपये सापडले तर तुम्ही काय कराल? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 100 रुपये सापडले शाळेच्या मैदानावर तर तुमची कोणती कृती योग्य आहे ते तुम्ही आता सांगा. पर्याय क्रमांक 1 आहे सापडलेले पैसे तसेच खिशात ठेवेन. पर्याय क्रमांक 2 मित्रांना सोबत घेऊन दुकानातून खाऊ आणेन. पर्याय क्रमांक 3 पैसे घेऊन घरी निघून जाईल. आणि पर्याय क्रमांक 4 शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आणून देईन. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 ची कृती योग्य आहे. कारण की ते मैदानावर सापडलेले पैसे कोणत्या तरी एका विद्यार्थ्याचे असतील आणि त्या विद्यार्थ्याला ते पैसे जर मिळायला हवे असतील तर त्यासाठी तुम्ही ते पैसे मुख्याध्यापकांकडे देणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना सांगतील आणि ज्या मुलाचे पैसे हरवले त्याला ते परत मिळतील. म्हणून पर्याय क्रमांक 4 मधील कृती सगळ्यात योग्य आहे. म्हणून 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 75 संख्यामाला 5 7 3 5 7 7 4 7 7 7 3 7 3 7 वरील संख्यामालेत 7 हा अंक एकूण किती वेळा आला आहे? मित्रांनो, 7 हा अंक किती वेळेस आला आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 7 हा अंक या संख्यामालेत 8 वेळेस आलेला आहे. म्हणून 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता पहिली 2025 या वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधील बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे त्याचे सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.